2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली असली तरी सुद्धा 2029च्या विधानसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघातून तिकीट घेऊन आमदार बनणारच असा दावा शिवसेना नेते आणि विधान परिषद आमदार भावना गवळी यांनी केलाय। राज्यातील महायुती पुढील 15 ते 20 वर्ष अबाधित राहणार असून मी आमदार म्हणून या मतदारसंघात अनेक विकास कामे करेन असंही भावना गवळी यांनी म्हटलंय। ते मालेगावातल्या शिरपूर इथं आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या। ही आमदारकी आहे, पण पुढची आमदारकी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला लागणार आहे आणि तशाच पद्धतीने या भागामध्ये मी काम केल्याशिवाय थांबणार नाही हाही विश्वास तुम्हाला देते। निमित्त असतील आमच्या सिंधुताई, पण काम असेल भावना गवळीचा आणि त्याला साथ असेल रिंकू पाटील आणि विजयरावजी जाधव साहेबांची। त्याच्यामुळे ही महायुती आहे आणि अभी 15 साल तो इसको कोई हिला नहीं सकता भाई। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यामुळे वादात सापडलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा हा अखेर पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे असं कळतंय। कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीचा समन्स बजावलेला आहे। हे दुसरं समन्स आहे त्याला बजावलेलं। तक्रार दाखल करण्यात आल्यानं गुन्ह्याच्या चौकशीकरता त्यानं हजर राहावं यासाठी त्याला समन्स पाठवण्यात आलंय। या समन्सला कुणालनं प्रतिसाद दिला आहे। कुणाल कामरा आज पोलीस चौकशीला सामोरं जाईल असं कळतंय। मद्रास हायकोर्टाकडून कामराला अटकपूर्व जामिनाकरता अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता कुणाल कामरा पोलीस चौकशीला सामोरं जातो आहे।